सासरगावचा विचार करायचा झाला तर या कंप्लेंट नंतर आमच्या गावचं बस स्टँड या बाजूला आहे, या बाजूने नगर सोलापूर हायवे, नगरच्या बाजूने ज्यावेळेस गाड्या येतात त्यावेळेस या ठिकाणाहून या खाली बस स्टॉपला जातात गाड्या, त्या जात नव्हत्या. परंतु ज्या वेळेला आपण ही कंप्लेंट केली आणि व्हिडिओ बनवले त्यानंतर आज 70% गाड्या ज्या वरून जात होत्या फ्लायओव्हरवरून त्या आज खालून जाताना दिसतात. त्याचबरोबर हे जे ठिकाण आहे आमचं, हे आम्ही जे आत्ता जे आपण उभं आहे त्या ठिकाणी पण एक 15 दिवसांपूर्वी आपली व्हिडिओ बनवायच्या अगोदर 8 दिवस एक ट्रक पडली होती आणि या ठिकाणी सुदैवाने कोणी बसलेलं नसल्यामुळं कोणाची जीवितहानी झाली नव्हती. आज आम्ही या ठिकाणी म्हणजे बरेच लोक बसतात, आज पण सकाळी 7-8 महिला बसल्या होत्या, त्यांना पण आम्ही विचारले तुम्ही इथं का बसलाय. त्यांनी पण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही STची वाट बघत बसलोय. त्यांना ज्यावेळेस विनंती केली त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्या आणि ज्यावेळेला आम्ही इथं उभा होतो त्यावेळेस 5 मिनिटामध्ये 3 बस या खालून गेलेल्या आहेत. त्यामुळं विशेष करून मला ST कर्मचारी जे असतील